श्रीराम समर्थ। मी सौ संपदा हिरंब वाटवे वास्तुसंपदा या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज मी तुम्हाला वास्तूतील कट्सबद्दल विशेष माहिती देणार आहे। वास्तूत ईशान्य व नैऋत्य या दोन्ही दिशेला कट्स असतील तर महादोष समजला जातो। ईशान्य म्हणजे वास्तुपुरुषाचं डोकं या बाजूला असतं आणि नैऋत्य दिशेला वास्तुपुरुषाचे पाय असतात। जर डोकं आणि पायच जर नसेल तर घर आपणाला काय फळ देईल? आज विचार करू आपण नैऋत्य दिशेचा। नैऋत्य दिशा ही पितरांची दिशा म्हणून संबोधली जाते। तुमच्या वास्तूत जर नैऋत्य दिशेत दोष नसेल तर तुम्ही सशक्त जीवन जगू शकता। या दिशेत जर टॉयलेट, बाथरूम, अंडरग्राउंड वॉटर बॉडी किंवा बोरवेल किंवा सेप्टिक टँक, घराचं मुख्य प्रवेशद्वार या दिशेत आलं तर एक प्रकारचा दोष निर्माण होतो आणि यातून आपलं जीवन जी आपली लाईफस्टाईल असते ती पूर्णपणे विस्कळीत होते। आणि जाता जाता मला तुम्हाला एक छोटीशी वास्तू टिप सांगावी वाटते की जर या दिशेत जर दोष असतील तर थोड्याशा प्रमाणात हा उपाय केल्यावर दोष कमी व्हायला मदत होते। पण ह्या दिशेत जर दोष असतील तर योग्य त्या वास्तुशास्त्र तज्ज्ञाचा सल्ला घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि हे दोष दूर करण्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष वास्तू विजिट करून घ्यावी लागेल। पण छोटासा उपायाने तात्पुरता का होईना छोट्याशा प्रमाणात दोष दूर व्हायला मदत होते। जर आपण कुठच्या देवतेला किंवा कुठच्या गुरुला जर मानत असाल, स्वामी समर्थ म्हणा, साईबाबा म्हणा किंवा श्री गुरुदेव दत्त यांचं गुरुचरित्र, त्यांचं नामस्मरण, दत्त अष्टक जर या दिशेला राहून तुम्ही म्हटलं तर काहीशा का थोडक्या प्रमाणात दोष दूर व्हायला मदत होते। अशाच नवनवीन टिप्ससोबत पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रत्यक्ष वास्तू विजिटसाठी नेहमी संपर्क करा वास्तुसंपदाशी। श्रीराम समर्थ।